आणि या जो फतवा काही जण म्हणतायत, निर्णय म्हणतायत महत्त्वाचा काही जण, याचे परिणाम कसे होतील विशेषतः मराठवाड्यामध्ये औरंगाबादच्या आसपास? अशोक तुपे यांना आम्ही विचारलं. पत्रकार पण आहेत, ग्रामीण भागाचा त्यांचा चांगला अभ्यासही आहे. काय म्हणाले ऐकूयात. पाहिजे की जुना जो फूड अँड ड्रग्सचा कायदा होता त्या कायद्यामध्ये घरगुती कार्यक्रमाला बाहेरचे लोक जरी बोलवले किंवा एखाद्या मंडळाने कायदा ते केलं नाही, म्हणजे पैसे कमविण्याचा उद्देश ज्या ठिकाणी अन्नपदार्थ हे पैसे घेऊन विक्री केले जातात त्यालाच हा कायदा लागू होता. परंतु 2006 मध्ये नवीन कायदा आला आणि त्या कायद्यातल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी तो फतवा काढलेला असावा. असा फतवा अन्न आणि औषध प्रशासनाला काढता येत नाही. परंतु 2006 मध्ये अशा पद्धतीचा कायदा झाला की तुम्ही मोफत जरी सार्वजनिक ठिकाणी अन्न वाटणार असाल तर त्याची परवानगी तुम्हाला फूड अँड ड्रग कडून घ्यावी लागेल. परंतु या कायद्याची 2006 पासून आजपर्यंत 16 वर्षापर्यंत 15 वर्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही. ते करण्याचं धारिष्ट्य कुणी दाखवलं नाही आणि करणंही शक्य नव्हतं. याचं कारण असं आहे की अन्न आणि औषध प्रशासनाकडे अधिकारी, कर्मचारी, तशी यंत्रणा, मनुष्यबळ हे कुठलंही नाही. गुटखा बंदी राज्यात केल्यानंतर ज्यावेळेस गुटख्यावरती कारवाई पोलिसांनी केली त्यांना वेगवेगळ्या न्यायालयाने सांगितलं की ही कारवाई पोलिसांना करता येत नाही, ती अन्न व औषध प्रशासनाने करावी. त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही. भेसळीचा अन्न पदार्थ राजरोसपणे विकले जातात, तिथं कारवाई करता येत नाही. तर इथं याच्यात भेसळीचा विषयच नाहीये.